नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये काही महिला अपात्र होणार आहेत, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यामध्ये तुमचा नंबर असू शकतो का हे सुद्धा तुम्हाला आता समजून येणार आहे। लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु या नवीन शासन निर्णयानुसार जी काही निधी योजनेची वाटप होणार आहे ती निधी काही महिलांच्या खात्यावरती येणार नाही। या GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेले आहेत, सलग त्यांना आतापर्यंत हप्ते मिळालेले आहेत, परंतु जुलै महिना काही महिलांना या ठिकाणी दिला जाणार नाही। त्याचे कारणे समजून घ्या। व्यवस्थित माहिती आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे। बघा, सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधीत दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे। आता यामध्ये समजून घ्या, अविवाहित महिला एक कुटुंबातील आणि दुसरी एक महिला असे दोनच महिला या ठिकाणी पात्र असणार आहेत। ज्यांनी एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिला अर्ज केलेले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती आता इथून पुढे हे पैसे येणार नाहीत, परंतु एका कुटुंबातून एकच महिला विवाहित आणि एक महिला अविवाहित जर पात्र असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हे नक्की पैसे येतील। आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत। जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जून महिन्याचा हप्ता 5 जुलैपासून वितरित झालेला होता आणि हा जुलै महिन्याचा हप्ता वितरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी 2984 कोटी रुपये एवढी मंजूर करण्यात आलेली आहे। ही निधी पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। आता हे पैसे कधीपासून येणार? येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये हे पैसे नक्की ट्रान्सफर होईल। या संदर्भात जेव्हा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नक्की आपण अपडेट घेऊया। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।